एक बीज ज्वार का डाल दिया तो कितना मिला? खूप काही मिळालं. एक द्या तुम्ही. पंचबोल पॉइंटला गेले, ओम म्हणा बरोबर 5 वेळा ओम येते वापस, है ना? शिवी देऊन द्या मग 5 वेळा शिवी, आहे ना? निसर्गाचा नियम सांगते हो आम्हाला. आणि धर्म काही वेगळं काही सांगत नाही आम्हाला, निसर्गाचा नियमच सांगतो. कर्म करोगे, आज मेहनत केली, आज अभ्यास केला, आज घडवले, आज तपवले भट्टीत, आज मुलांनी मेहनत केली. फिजिकलच्या तयारीत ते पोलीस भरतीमध्ये असे पडतात मुलं, काही तयारीच नाही ना, फिटनेसच नाही. आता याच्यामध्ये मला 2-3 गुटकेवाले दिसले, तोंडात आहेत, दात चेक केले. एक 25 वर्षाचा तरुण 12 वर्ष झोपला असतो. अर्धा दिवस झोपीतच आहे ना, रात्र आहे ना. मग कळा त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं लग्न, वाढदिवस, गणपती, दुर्गा देवी, एक दिवस काढा. एक कविता वाचली मी, म्हणून सांगतो, पिढीची पिढी घरात करते, आम्हाला लक्षच नाही, आमच्या मुलांवर लक्ष नाही, आमच्या कुटुंबावर लक्ष नाही. तारक मेहता मध्ये लक्ष आहे मात्र, जेठालाल काय करते, बबिता काय करते, तिकडे मात्र फारच लक्ष आहे. कल क्या हुआ था, आज क्या होगा, सर्वच लक्ष आहे दोघांचे. इकडे नका बघू, तुमचं पण तसंच आहे. नाटकाचे नाव सांगू, पण मुलगा काय करते, मुलगी काय करते, कोणत्या वेळ चॅटिंग करते, तिकडे कोपऱ्यात जाऊन कोणाशी बोलते, काय चाललं, काही देणं नाही. पोरगा तर 12 वाजेपर्यंत ते 2 GB संपेपर्यंत, 1.5 GB संपेपर्यंत घरातही येत नाही. 4-4-5-5 तास तो व्यर्थ जीवनातले अमूल्य तरुण पोरगा, तरुण मुलगी अध्ययनात, शिक्षणात, घडवण्यात त्यांनी हा वेळ घालवावा. तो वेळ कुठं घालवतो? स्वतःला बिघडवण्यात, स्वतःचा जीवनातला अमूल्य वेळ वाया घालवतो. याला जबाबदार कोण? शासन? शाळेत तर 4-5 तास. तुम्ही फक्त चेक करा, उघडे डोळे ठेवा की आपला मुलगा मुलगी आठवडा स्कूलला जाते, किती वेळ चालला, तिथून ट्युशन किती आहे, त्याच्यानंतर गॅप किती आहे, त्याच्यानंतर शाळा किती आहे, कॉलेज किती आहे, मग येते कोण संगती कोण. हे मुलं उद्याचे कसे असतील मी आजच लिहून देतो बॉन्डवर. 2 गोष्टीमुळे. अध्यात्माचे ताई सांगत असतील, मनुष्य कसा घडतो? आहार आणि विहार. कशाने घडतो? आहार आणि विहार. हे कसे घडणार? आज कोणत्या संगतीत आहेत. शिव्या शिकवावं लागत नाहीत, खोटं बोलणं शिकवावं लागत नाहीत, भांडण करणं शिकवावं लागत नाही. हे कुठं शिकतो? जिस वातावरण में है तशी भाषा येईल. मराठवाड्याची भाषा येईल काय? पश्चिम महाराष्ट्रात ज्या वातावरणात राहिलं, विदर्भाच्या तर विदर्भाचा स्टोरी येईल की नाही? सेम. उसकी संगत कैसी है, किस वातावरण में है वो, वैसा ही वो बनेगा. और दूसरा बात, वो कौन सी किताबें पढ़ रहा हो, कौन सा एज्युकेशन ले रहा है. आहार म्हणजे फक्त जेवण नाही, कानानं काय ऐकतो, डोळ्यानं काय बघतो, कोणत्या हेल्दी वातावरणात आहे, श्रवण काय करतो, ग्रहण काय करतो, त्याच्यावर चिंतन कसं करतो, हे आम्हाला शिकावंच लागेल. जर आपले मुलं घडले तर आपल्याला भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. नाहीतर काही खरं नाही. समाज ज्या झपाट्यानं अधोगतीकडे चालला, अंधाराकडे चालला, अवनतीकडे चालला. आश्रमात जाऊन बघा, वृद्धाश्रमात मी गेलो त्या दिवशी परवाला, नाव नाही सांगत, 27 एकर शेती आहे, एकदम सुपीक. बाप पोरगा एक लेक्चरर आहे आणि बाप वृद्धाश्रमात आहे. मी म्हणत असतो, मुस्लिम लोक पाहिले काय? हो पाहिले. कसे आहेत? आपल्यासारखे, 2 हात शिल्लक गिल्लक काही नाही. प्रचंड गरिबी आहे, काही किट भेटत नाही, रिझर्वेशन भेटत नाही, नोकरीत रिझर्वेशन नाही, आत्महत्या 0 आहे. ये सोचणं, अरे उघड्या डोळे आजूबाजूला बघा काय चाललंय, आम्ही कोणत्या दिशेनं चाललोय, आमची पिढी कोणत्या दिशेनं चालली. हे मुलं 5 वर्षात कुठं असतील, हे मुलं 10 वर्षात कुठं असतील, कोणत्या काय बनणार अभी डिसाइड हो रहा है. मग म्हणतात काही साहेब नोकऱ्या नाही. तो तयारच नाही झाला ना, स्पर्धेत मैदानात उतरण्यासाठी तयारच नाही झाला. एवढं मोठं तुम्ही खर्च करता, करा ना, एक लायब्ररी काढा,
मंदिर आहेत ऑलरेडी, समाज मंदिर आहे, एक पुस्तकाचं कपाट ठेवा ना. घर में कौन से किताब है दिखाओ ना, एक एक किताब भी दे दिया ना. काही से काही दिशादर्शक पुस्तक आहे. एक पुस्तक, मी मुंबईला मंत्रालयात होतो आणि मी गीताच वाचत होतो इंग्लिश मध्ये. ते आमदार साहेबांच्या जावई होते आणि रात्री 1:30 वाजता त्यांनी एकदम आले उठून आणि माझ्या हातची गीता घेतली. इससे भी अच्छा किताब देता मी. मग त्यांनी माझ्या हाती यू कॅन विन म्हणजे त्याच्यात हिंदी मध्ये जीत आपकी पुस्तक आहे, वर्ल्ड बेस्ट सेलर आहे. लेकिन घर पे नहीं लेके जाने का बोले. मी दुसऱ्या आमदार निवासला राहायचो, पण संध्याकाळी इकडे माझं बॅचमेट असल्यामुळे मग इकडे यायचो. रात्रभर ते पुस्तक वाचलं. सकाळी मग ती नोकरी सोडून जेव्हा मी परत आलो अकोल्याला, तर रेल्वे स्टेशन उतरल्याबरोबर बुक स्टॉलवर गेलो ते पुस्तक विकत घेतलं. हे आम्हाला करावं लागेल. चांगल्या गोष्टीचा आग्रह धरावा लागेल. बचो नाही बचेंगे ना तर कुछ फरक काहीच नाही. बस तुमच्या समोर निराशाच निराशा. अरे उत्सवच उत्सव आहे तरी आम्ही दुखी का. दुःखामध्ये आपला, गरिबीमध्ये, दुःखामध्ये आपला नंबर जगात किती आहे माहित आहे का? 127वा आहे. 127वा देश. छोट्यातला छोटा देश, त्यांचे आपलं देवार आणि त्यांचा नदीचा काठ बघा. इतका स्वच्छ नदीचा काठ. आणि आता सत्कारलाच होते आमच्या उभे बसलेले. आलो तर रोडवरच आम्ही अस्वच्छ राहतो. स्वच्छता नावाचा विशेष नाही. व्यसनाधीनता एवढी भरलेली आहे. ते पुढे खाल्ले. गरीब कोण आहे तुम्ही हो. अर्थशास्त्र बिघडलं माहीतच नाही. जोडधंदे संपले. कधी तुम्ही शेवग्याच्या शेंगा विकत घेतल्या होत्या का? शेवग्याचं झाड असायचं, शेताच्या बांधावर असायचं, घरी असायचं. आज शेवग्याचं शेंग टॉप प्रायोरिटी आहे. तरी आमचं बिघडलं गणित. जसं मी त्या मुलाचं उदाहरण सांगणार होतो, पण त्याच्या कोणाच्या आई वडिलांनी हात वरती नाही केला तरी सांगतो. उदाहरण समजा आमचं अर्थशास्त्र का बिघडते. त्याच्या वाढदिवसाचा कपडे घेता की नाही? घेता की नाही? आपल्या मुलाचं, छोट्या मुलाचं वाढदिवसाला तर कपडे घेता ना? घेता. मग लग्न येते कोणाच तरी घेता की नाही? दिवाळीला घेता की नाही? आता तुम्हाला माहित आहे की पुढच्या वर्षी त्याला कपडे होत नाहीत ते, बरोबर आहे. तरी आपलं लाडाचं लेकरू आहे म्हणून चांगल्यात चांगले कपडे घ्या. दुसऱ्या वर्षी ते छोटे झाले तर ते कोणी वापरत नाही. तरी आम्ही कपडे असल्यावर वारंवार घेतो. आमचं अर्थशास्त्र बिघडलं, आम्हाला माहित नाही. पाण्याच्या टाकीमध्ये एकच नळ येत आहे आणि इकडून 10 नळ पाणी चाललं. टाकी काही भरणारी नाही, 7-12 काही आपला कोरा होत नाही. अर्थशास्त्र बिघडलेला आहे. करा लाडकी बहीण और हात पसारो, आणखी हात पसारो. मग बँकेचं कर्ज घेतलं की द्यायचंच नाही. 7-12 नील काही होत नाही. मी काल एका शेतकऱ्याला विचारलं, साहेब किती झालं ते तुम्हाला सोयाबीन? 2 लाखाचं. शेती किती होती? म्हणजे 6 एकर. काय लागला रेट कसा, सर्व कॅल्क्युलेशन केलं. तुम्ही 6 महिने काम केलं, त्याचे काही हिशोब काहीच नाही. पण तुम्ही 6 महिने राबले ना, तुमचा हिशोब तर लावा. तुम्ही निदान कुठं शेती तयारी कसण्यापासून पेरणं आणि तो माल, गाडी, ट्रॅक्टरचं भाडं तेही लावलं नाही. ट्रॅक्टर म्हणजे 500 रुपयाला घेतले म्हणजे फक्त शेतातला माल घरी आणण्यापर्यंत ट्रॅक्टरवाल्यानं, आणि घरचा माल मंडीत नेण्यापर्यंत ते भाडं वेगळं धरलं काही नाही. पैसे दिले ना. अर्थशास्त्र विसरलो आम्ही. त्याच्यामुळे आम्ही गरीबच होत आहे. काही हे बदलावं लागेल. हे आमच्याच जवळ आहे. आमच्याच. तुम्ही आरोग्यानं फिट राहिले तर तुम्हाला दवाखान्याला पैसा कमी लागेल, मेडिसिनला पैसा कमी लागेल, तुमची प्रगती होईल. आपली प्रगती आपल्या हाती. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी, असंच म्हणत नाहीत संत. असंच म्हणत नाही. चूल आणि मूल एक शब्द आलेला आहे. मी म्हणत असतो मारवाडी समाज पाहला काय? हो. मारवाडी बाई पाहिली का? हो. तिचं ते स्कूलमध्ये जाते ना स्कूटी घेऊन, शेव पण नाही पडत. ती पूर्ण घर सांभाळते. मुलांना शिक्षण पासून, ट्युशन पासून. त्यांच्या घरी मोबाईल आहे, त्यांच्या घरी टीव्ही आहे, ते स्वातंत्र्य आहे. तरी कौटुंबिक कलह कमी दिसतो, नगण्य दिसतो. किंवा नाही असं नाही म्हणता येईल, पण एकदम नगण्य. विचार करा. हे विचार करण्याची वेळ आहे. अंतर्मुखी होण्याची वेळ आहे. आज जागोगे तो कुछ देखोगे, ध्यान दोगे.
नाहीतर झोपलेला समाज हा काहीच करू शकत नाही आणि त्याची प्रगती होणे नाही. कितीही योजना येऊन शासन तुमच्या दारी आलं, तुम्हाला ताट वळून दिलं, तरी तुम्हाला मीठ किती खायचं हे समजता आलं पाहिजे. म्हणून हे जागे व्हा, म्हणून अभ्यास करा, म्हणून शिका. शिकण्याची अनेक साधनं आहे. कोणत्याही वयात शिकता येते, कोणत्याही वयात नॉलेज ग्रहण करता येते, हे मात्र लक्षात घ्या. सर्वात या भारतामध्ये स्वस्त काही असेल तर ते शिक्षण आहे. मी 49 वर्षाचा आहे, आजही माझं लॉला ऍडमिशन आहे, आजही अभ्यास करतो. व्यायाम करणे आणि अभ्यास करणे ह्या दोन गोष्टी माझ्या दिनचर्येत आहेत. दिनचर्येत आहे. हे आम्ही कबड्डीची पंढरी, एवढं सर्व आमच्या गावात आमच्यात ते टॅलेंट आहे. पण आपल्या मुलांमधलं टॅलेंट चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तर हे पुढे जातील. हे करणं गरजेचं आहे. तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या. आपल्या शाळेत लक्ष द्या की सर कसा आहे मुलगा, कशी आहे मुलगी, अभ्यासात मन लागते की नाही लागत, कोणता विषय पक्का, कोणता कच्चा, विचारा. शिक्षकाच्या डोक्यात येईल की अरे याचे आई वडील फार जागी आहेत, लक्ष देतात. मुलांचे लक्ष देते की आपल्या आई वडिलांचं आपल्यावर लक्ष आहे. तारक मेहता जेठालाल काय करते, त्या बबितावर लाईन मारते की नाही ते माहिती आहे आम्हाला. हा जरूर ताई, हा ते बरोबर माहित आहे. सैराट पाहिला की नाही, अरे सैराट पाहिला की नाही, हो नाही म्हणून राहिले ते, खोटं म्हणून राहिले. 2-2 वेळा पाहिला अशी. मेरी कम पहा, मुलांना दाखवा, भाग मिल्खा भाग दाखवा, रिअलिटी दाखवा ना. मूवीज दाखवायच्यात ना. मुली घडवा, मुलं घडवा. ही मुलगी जर तहसीलदार झाली ना, 12वी फेल पोरगा नाही येणार, 12वी फेल पोरगा नाही येणार. बरोबर आहे. तहसीलदारला डॉक्टरला डॉक्टरी, डॉक्टरीला डॉक्टर, टीचर टीचर, बरोबरी म्हणतो की ना, झोळाघोळा म्हणतो ना. घडवा ना. कोणी तुम्ही जबरदस्ती तरुणांना, माझा तरुणींना एक माझं हे आहे, सांगणं आहे की तुम्हाला तुमचे आई वडील संन्यासी व्हा म्हणतात काय? नाही, संन्यासी व्हा म्हणत नाही. मग तुम्ही एवढे काय लागले आता सैराटच्या मागे? तुम्ही बना काही, कुछ बनके दिखाओ, फिर देखो. पोरी नाही फिरतील तुमच्या माग, पोरीचे बाप फिरतील की हा बायोडाटा साहेब आमची पोरगी बघा. तुम बनके तो दिखाओ, दिखाओ अपने हुनर दिखाओ, टॅलेंट दिखाओ. म्हणून माझं नाव सेवानंद आहे. मला सेवा म्हणायचे, सेवा म्हणायचे काय ना. आपल्या गावात म्हणतात की मग काही दिवसांना लागलो की सेवानंद भाऊ, मग काही दिवसांना वानखडे साहेब. बघा हे ऑटोमॅटिक लोक तुम्हाला ओळखायला लागतात. तुम्हाला पास क्या आहे म्हणून घडा, बनवून दाखवा आणि स्वतःचं नाव तर कमवाच, परंतु आपल्या खानदानीचं, आपल्या गावाचं, आपल्या पंचक्रोशीचं नाव कमवा. चांगले नागरिक बना, हाच सांगायचा उद्देश आहे. जागी व्हा. आज तरुण पिढी लयाला चालली, त्या तारक मेहताच्या नादी लागू नका. त्याचा परिणाम फार वाईट होते. एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. खूप गोष्टी सांगता येतील परंतु ताई थांबलेल्या आहेत आणि मी वेळेपेक्षा जास्त वेळ घेत आहे. मागून सूचना पण आली कारण की मला तुमचं मतदान पाहिजे नाही. माझा स्वार्थ मी आधीच सांगितला. एक शेवटचं सांगतो, ती तारक मेहता सांगतो, त्याचा दुष्परिणाम सांगतो. ताई, आमची संस्कृती, आमचं इथिक्स आम्हाला परमिशन देत नाही की आपली पत्नी सोडून दुसऱ्या महिलेकडे वाईट नजरेने बघणे. तरी तारक मेहतामध्ये ती चित्र वारंवार दाखवलं जाते. जेठालाल बबिता, अतिशय पांचट नाटक. काही ते नाटकच असते, डिजिटल असते. त्याचा आपल्या जीवनाशी तशी सोसायटी प्रत्यक्षात होणेच नाही. पण नाटकच आहे. तरी आम्ही चवेनं बघतो. ते फॅमिली नाटक म्हणतो. मी बघतो, माझे आई वडील बघतात, माझे मुलं बघतात. तेच मुलं मोठे होतात, मग लग्न होते, मग भांडणं होतात. मग आमच्याकडे प्रकरण येते 498. मग आम्ही काउन्सिलिंग करतो. मग मुलगी येते, मुलाची आई पण येते, मुलीची आई येते. साहेब मित्र असतात, मैत्रीण असतेच. मी विचारत असतो मोबाईल आहे काय त्रास आहे नवऱ्यापासून? साहेब शंका करते. बरं, मोबाईल आहे? हो आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया? हो, व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक, सो ऑन. आणि पासवर्ड आहे काय? म्हणजे हो.
मग नवऱ्यापासून काय लपवतात? तो शेती करेलच की नाही. मग भांडणं झाली की 498 रेडी. त्याचे मूळ पालेमुळे या अशा नाटकांमध्ये आहे. हे समजा, हे सांगण्याचा उद्देश आहे की काय बघावं. इथं दारू पण आहे, इथं दूध पण आहे, चॉईस तुमची आहे. म्हणून काय बघावं काय नाही बघावं हे आम्ही घ्यायला पाहिजे. म्हणून समजा, म्हणून संस्कृतीजन ह्या चांगले कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम होणं गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग समजेल, उमजेल आणि नवीन पिढी ऊर्जा घेऊन आपलं करिअर घडवेल. एवढंच बोलतो. खूप काही बोलू शकतो, असंच बोलू शकतो, परंतु जास्त वेळ घेणे, जास्त डोस देणे योग्य नाही. म्हणून धन्यवाद देतो. मला बोलण्याची संधी दिली, सत्कार केला, तरी सर्व मॅनेजमेंट टीमचं, मनोजजीचं, सर्वांचा धन्यवाद देतो. आणि ताईंचा वेळ घेतला तरी ताईंची माफी मागतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू.